आता सर्व सन्माननीय मंत्री महोदय, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमच्या भगिनी पंकजाताई, आमचे मित्र जयकुमारजी, या सर्वांचा सत्कार होत राहील। आता मला वाटतं पुढील आता मी आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय अजितदादा यांना विनंती करतो त्यांनी आपल्याला संबोधन करावं। अजितदादा। आपल्या भारत देशाचे, भारत सरकारचे केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री आदरणीय अमितजी शाह साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरजी मोहोळ, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी चंद्रशेखर बावनकुळेजी, पंकजाताई मुंडे, बाबासाहेब पाटील, गिरीशजी महाजन, जयकुमार गोरे, तसंच रवींद्रजी चव्हाण, अण्णासाहेब मस्के पाटील, अहिल्यानगर जिल्ह्यातून आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व करत असणारे विधिमंडळातील सर्वच उपस्थित असणारे मान्यवर सदस्य, ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण ह्या कार्यक्रमाच्या करता एकत्र जमलोय, ते राधाकृष्ण विखे पाटील साहेब, डॉक्टर राजेंद्र विखे पाटील साहेब, डॉक्टर सुजय विखे पाटील, सौभाग्यवती शालिनीताई पाटील, सर्व माझ्या प्रवरानगर परिसरातून आणि ह्या सगळ्या पंचकृषीतून आलेले माझ्या लाडक्या बहिणी, माझे सगळे बांधव, सगळे माझे शेतकरी, सगळे वडीलधारी, माझ्या मायमाऊली, पत्रकार मित्र आणि आमच्या तरुण सहकाऱ्यांनो, मी सुरुवातीलाच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या सगळ्या महान विभूतींना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो। आपल्या देशातले, राज्यातले सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉक्टर विखे पाटील साहेब आणि लोकनेते डॉक्टर बाबासाहेब साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आम्हाला सर्वांना बोलवलं, त्याबद्दल सुरुवातीलाच राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मी मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो। तसाच पद्मश्री डॉक्टर विखे पाटील साहेब आणि लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील साहेबांच्या स्मृतीला देखील, त्यांच्या कार्याला देखील वंदन करतो। मित्रांनो, सहकार चळवळीच्यासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या पिता पुत्रांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आज देशाचे गृहमंत्री आणि देशाचे पहिले सहकार मंत्री अमितभाई शहांच्या हस्ते होत आहे। हा खरं तर एक दुग्ध शर्करा योग म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही। आजपर्यंत प्रवरा आणि प्रवराच्या परिसरामध्ये जे जे काही कार्यक्रम झाले, त्याच्यातले अतिशय महत्त्वाचे कार्यक्रम वेगवेगळे होऊन गेलेले आहेत, त्याचे अनेक जण इथं साक्षीदार आहात, परंतु त्याच्यामध्ये आज इतिहासामध्ये पण नोंद केली जाईल अशा प्रकारचा महत्त्वाचा कार्यक्रम आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं होतोय आणि तुम्ही त्याचे साक्षीदार होताय, हे देखील फार तितकंच महत्त्वाचं आहे। सरकारच्या सहकाराच्या प्रवासाला एक नवी दिशा देणारा हा एक अनमोल क्षण आहे असं माझं मत आहे। कारण डॉक्टर पद्मश्री विखे पाटील साहेबांनी प्रवरानगरच्या माळावर आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना उभा केला आणि त्यामुळं महाराष्ट्रासह देशातल्या सर्व सहकारी साखर कारखानदारीला नवी दिशा मिळाली। महाराष्ट्र खऱ्या अर्थाने समृद्ध झाला, ग्रामीण भाग उजळला, शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळायला लागला आणि त्यांच्या कुटुंबाला एक आत्मसन्मान मिळायला लागला। पण दुर्दैवाने महाराष्ट्राला समृद्ध करणाऱ्या या सहकारी साखर उद्योगाला 1985 पासून इन्कम टॅक्स प्राप्तिकर लावण्यात आला।